आपली ही जी चौथी पिढी आता ह्या व्यवसायामध्ये काम करते आहे. वाह! गेल्या अनेक वर्ष पासून आपला हा कारखाना म्हणजे सुरुवातीला थोडासा अगदी लहान स्वरूपात होता. बरं. ज्यावेळेला आमचे आजोबा करायचे, आमचे वडील करायचे. हं. परंतु आता त्याला एक मोठं आणि विशाल स्वरूप थोडंसं आल्याचं तुम्हाला इथं दिसतं आहे आता. हो, हो. काय आहे, गणपती ही खरं अशी देवता आहे, हं. की ती आपसूक वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना त्या कलाकाराला देत असते. विद्येची देवता. विद्येची देवता आपण म्हणतो, की 64 कलांचा अधिपती आहे गणपती. ही गोष्ट जे बोलले ना सर, ती मला खूप आवडली, की वेळेकडे बघितलं जात नाही, कामाकडे बघितलं जातं. हो, कारण तुम्ही हो. श्रींची मूर्ती करता. ह्यातून एक समजतं, की ही मूर्ती नाहीये फक्त किंवा हे एक प्रतिकृती नाहीये. हे प्रत्येकाचा संवाद आणि देव आहे त्याच्यासाठी तो हो. आणि त्याच्यासाठी तो श्रेष्ठच आहे. म्हणजे त्यांच्याशी कळत-नकळत मी मनातल्या थोड्याशा माझ्या इच्छा बोलल्या, की "अरे, असं काही होऊ देऊ नकोस." हं, शेवटी म्हणजे मला थोडंसं हं, वेगळं वाटतंय खरं. हं, ज्यावेळी दिवशी म्हणजे गणेश चतुर्थीला इथून सगळे गणपती जातात आमचे हं, हं, आणि एक भयान शांतता दिसते. हं. नमस्कार, मी सौरभ सुरेश भोसले. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे कंपनी ऑफ कॉन्टेंटच्या नवीन पॉडकास्टमध्ये. आणि आज विषय खूप जवळचा, जिव्हाळ्याचा आणि आपुलकीचा आहे. आज आपण गणपती बाप्पा रिलेटेडच विषय घेऊन येतो. ही जी सीरीज आहे त्यामध्ये मला वाटतं ह्या सीरीजचा शुभारंभच आपण ह्या विषयानं केला. अ, तर ही सीरीज खूप छान होईल असं वाटतं. आज आपण मुलाखत करणार आहोत अंकुश कुंभार सर यांच्यासोबत जे आहेत मूर्तिकार. नमस्कार सर. नमस्कार. मला खूप भारी वाटतं कारण की लहानपणापासून आम्ही जेव्हा शाळा सुटली, की आम्ही आमच्या इथल्या कुंभारवाड्यात जायचो आणि मग हे कसं करतात, ते कसं करतात, हां, मग अच्छा, ह्याला अच्छा. किती वेळ लागणार असं विचारायचो. आणि तेव्हा ते लगबगीत असायचे. मग ते कुंभार काका आम्हाला सारखे सांगणार हे असं आहे, मग कधीतरी चिडणार. पण आज मला त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. लहानपणी नाही, पण आत्ता उत्तरं मिळणार आहेत, याचा खूप आनंद आहे. तर सर आपली किती वर्ष झालं ही श्रींच्या चरणी सेवा चालू आहे आणि आपली कितवी पिढी आहे? आपली ही जी चौथी पिढी आता ह्या व्यवसायामध्ये काम करते आहे. वा. गेल्या अनेक वर्ष पासून आपला हा कारखाना म्हणजे सुरुवातीला थोडासा अगदी लहान स्वरूपात होता. बर. ज्यावेळेला आमचे आजोबा करायचे, आमचे वडील करायचे. हं. परंतु आता त्याला एक मोठं आणि विशाल स्वरूप थोडंसं आल्याचं तुम्हाला इथं दिसतं आहे आता. हो, हो, हो. कारण कसं आहे, की आता हा गणपती जो उत्सव आहे, तो उत्सव आता असा वर्ल्ड वाईड झालाय हो. आणि त्याच्यामुळे लोकांच्या मध्ये मनामध्ये ती इच्छा, की गणपती कसा असावा वगैरे, हं, हं. त्याच्यामुळे व्यवसाय मोठा वाढलेला आहे. आणि मग आता तुम्ही एवढ्या पिढ्यांपासून ही चौथी पिढी तुमची हो, आणि शेवटी आता आम्ही बघितलं तेव्हा तुमचा एक चिमुरडा पण इथं हो, चांगले छान हो. काम करतोय, आजी आहेत पलीकडे. हं. तर मग हे सगळं करत असताना म्हणजे कसा अनुभव होता? म्हणजे कसं बदलताना बघितलं प्रत्येक गोष्ट? कलर असो, रंग असो, त्यानंतर हे इक्विपमेंट आलेत नवीन-नवीन. हो, मग हो. आता वर्षानुवर्ष तुमच्या लहानपणापासून आतापर्यंत काय-काय बदल घडले? तर सुरुवातीला मी अगदी याच्या एवढा लहान होतो. हं, त्यावेळेला आमच्या वडील सुद्धा खूप मोठे गणपती इथं साताऱ्यातले बनवायचे. हं, सुरुवातीला शाडू मातीमध्ये गणपती बनवले जात होते. हं, आता ते त्याला पी फायबर वगैरे हं, असं जे स्वरूप आलंय, हं, पूर्वी नव्हतं असं काही. हं, हं, पूर्वी अत्यंत साध्या स्वरूपामध्ये या मूर्त्या तयार केल्या जात होत्या. हं, शाडू माती असेल, साधी माती अगदी गाळाची माती असेल, हं. अशा स्वरूपामध्ये केलं जात होतं. म्हणजे मी लहानपणी बघायचो शाळेतून येताना आणि कुठेतरी आम्हालाही वाटायचं, की आपण हे केलं पाहिजे आपल्याला आणि ते नॅचरलच असतं. ती म्हणजे आवड आपण निर्माण आपण झाली. म्हणतो, की ते थोडं जेनेटिक सुद्धा खरं असतात, थोडंसं असतात. असतं हं, आणि त्याच्यातून ती आवड आमच्या मनामध्ये निर्माण झाली. हं, परंतु पूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ हं, हे जर बघितलं असतं, तर आता प्रचंड त्याच्यामध्ये फरक झाल्याचं आपल्याला दिसून येतं. हं. म्हणजे इक्विपमेंट वाढलेत. इक्विपमेंट प्रचंड प्रमाणात आता इक्विपमेंट वाढल्याचं तुम्हाला दिसतं. हं, कारण पूर्वी एखादी गन पेंटला असायची आणि मोस्टली सगळं जे काम होतं ते ब्रश पेंटिंग हं. म्हणजे हँडवर्क मोठ्या प्रमाणामध्ये चालत होतं. चालायचं. हं, मशिनरीज एवढ्या नव्हत्या. हं. परंतु आता एक प्रचंड बदल तुम्हाला यामध्ये झाल्याचं जाणवतं. दिसतं, हं. की आता सगळ्या सोयी-सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्यात. हो. पूर्वी रंग सुद्धा अगदी नॅचरल स्वरूपाचे रंग हं, असायचे. हं, हं, हं. आता रंग थोडेसे वेगळ्या टाईपचे म्हणजे हं. जशी माणसांची आवड बदललेली बदलतीये. आहे. हं, हं. त्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी आता बदलत माणसांना चाललेले आहेत. बदलत चालल्यात आणि मिळत मिळत चाललेल्या आहेत. चाललेत. अ, आधी जेव्हा आपण बघायचो ना, की मंडळांचे गणपती, मग त्यांचं वेगळं कारखाना म्हणजे तिथं मोठे सेटअप हो, आम्ही आता हो. बाहेर पण बघितलं, की मोठ्या-मोठ्या मूर्तींवर काम करताय. अ, छोट्या मूर्तींवर काम करताय, घरगुती गणपती असतात त्यांच्यावरती काम करताय. तर मग ह्यामध्ये तुम्ही तुमच्या तुमच्या ब्रेनला किंवा तुमच्या हातांना तुम्ही ट्रेन कसं करता? तेवढ्या मोठ्या मूर्तीवर पण काम करायचं आहे, आपल्या एकदम छोट्या मूर्तीवर पण काम करायचं आहे, तेवढ्याच कॉन्सन्ट्रेशन. काय आहे, गणपती ही खरं अशी देवता आहे, हं,
किती आपसूक वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना त्या कलाकाराला देत असतात. विद्येची देवता. विद्येची देवता आपण म्हणतो की 64 कलांचा अधिपती आहे गणपती आणि तो विविध प्रकारचे कल्पना ह्या आपसूक त्या कलाकाराच्या मनामध्ये डोक्यामध्ये तो निर्माण करत असतो. हम्म. म्हणजे अगदी लहान गणपती करत असताना त्याच्यामध्ये म्हणजे खरं एक जीव ओतून काम जे असतं हा. ते जीव ओतणं त्याच्यामध्ये असतं आणि हम्म. म्हणून तर तुम्हाला हे जे सगळं रूप दिसतंय हम्म. त्याच्यामध्ये ज्या वेळेला लोक घरी गणपती घेऊन जातात हम्म. एक त्याच्यामध्ये एक आत्मा आल्याचं लोकांना वा दिसतं. वा. ते कलाकाराचं शेवटी थोडंसं कौशल्य असतं. तन हम्म. मन अर्पण तो कलाकार ते करण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणूनच हे एक सर्वांग सुंदर रूप त्या सगळ्यांना गणपतीला बघायला प्राप्त झाल्याचं आपल्याला दिसून आणि येतं. प्रत्येकाला नाही का आपला बाप्पा माझा बाप्पा दिसायला सगळ्यात भारी, जगात हो, सगळ्यात हो, भारी. हो. आणि ते स्किल मूर्तिकाराकडे असणं गरजेचं असतं, की गरजेचं आहे. इथं बरोबर. कितीतरी लोक आता पण येत आहेत आपल्या हो. मागे बघतायत मूर्ती आणि त्याला वाटतं माझी जी श्रींची मूर्ती ती सर्वात सुंदर आहे. वेगळी असते. आता जर पीक पिरियड चालू झाला, आता किती तास काम करावं लागतंय काय आहे? कामाचा अवधीच्या बोलला तर कामाला आता या लिमिट नाहीये. जेवढा वेळ तुम्हाला काम करता येईल हम्म. तेवढा वेळ केला जातो. अगदी हम्म. आता आमची काही मुलं किंवा आमचे काही कामगार आम्ही पाहतो की अगदी पहाटेपर्यंत लोक काम करतात ऐक आणि पुन्हा सकाळी उठून किती ते तास काम केलं कंटिन्यू जातं. तरी? आता पाहिलं तर एक 2-3 तास शेवटचे ते पहाटे पहाटे थोडंसं झोपतात. कारण आता थोडासा ती वेळ आली आहे की हम्म. अगदी ते नजदीक आलंय आलेले. आणि त्यामुळे जेवढ्या वेळेत लोकांना चांगलं काम करून देता येईल त्याचा प्रयत्न हा 100% केला जातो हम्म. आणि त्याच्यामुळे वेळेकडे पाहिलं जात नाही फक्त काम आणि ते काम कसं सुंदर पद्धतीनं लोकांना देता येईल हम्म. हे हा प्रयत्न मोठ्या प्रमाणात आमच्याकडून केला जातो. ही गोष्ट जे बोलले ना सर, ती मला खूप आवडली, की वेळेकडे बघितलं जात नाही, कामाकडे बघितलं जातं. हो, कारण तुम्ही हो. श्रींची मूर्ती करताय. अजून एक गोष्ट मला विचारायची, कधी कधी आता आम्ही लहान होतो तेव्हा मोठ्या मंडळात जर कुणी आम्हाला घेतलं नाही किंवा काय बोलले तर मग छोटी छोटी पोरं आहेत तर त्यांचंच हा, मंडळ हा, चालू हा, करतात. मग असे हा. जेव्हा 4-5 चिमुरडी गणपती बाप्पा बुक करायला येतात, मग ते असे काय अनुभव किस्से आहेत का, की आलेत कधी आणि तुम्हाला अजून आठवते असं? बरोबर आहे. खूप लहान मुलं येतात. अगदी म्हणजे मोठ्या मंडळांचं आपण जे विशाल स्वरूप झाल्याचं बघतो. हम्म. त्याची सुरुवात अगदी लहानापासूनच असते. हो. खूप छोटी-छोटी मुलं येतात. तेवढे हम्म. पैसे त्यांच्याकडे नसतात. हम्म. पण हा जो व्यवसाय आहे, हा हम्म. व्यवसाय म्हणजे व्यवसाय नसून मी म्हणतो एक सेवा आहे खरं तर. हम्म. हम्म. म्हणजे ज्या ईश्वराने सगळ्यांना आपल्याला एवढं निर्माण केलं, हम्म. त्या ईश्वराला निर्माण करण्याची म्हणजे तयार करण्याची, त्याची स्वरूप द्यायची. प्रतिकृती हम्म. तयार करण्याची जी संधी ईश्वरानं आम्हाला दिली. हम्म. त्याच्यामुळे याच्याकडे व्यवसाय म्हणून म्हणजे आम्ही स्वतः कुंभार आहोत. हम्म. त्यामुळे आम्ही व्यवसाय म्हणून पाहत नाही. तर ती जी लहान मुलं आली, त्या लहान मुलांना कसा त्यांना त्यांच्या जेवढी त्यांची ऐपत आहे त्या हम्म. पद्धतीनं किंवा त्याच्याही पेक्षा थोडंसं पुढे जाऊन हम्म. पैशाचा विचार न करता हम्म. त्यांना फक्त तो गणपती मिळेल, त्याच्यातून तो आनंद मिळेल. हम्म. कारण शेवटी हा आनंदाचा उत्सव आहे. हम्म. तो आनंद जेवढा सगळ्यांना मिळणार आहे, हम्म. तेवढा आपल्याला सगळ्या गोष्टी ईश्वर सुद्धा आम्हाला तो देणार आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. आणि मग आता गणपती बाप्पा सप्टेंबर 7ला बसतायत. होय. तर मग ह्या गणपतींच्या मूर्तींची किंवा आपल्या श्रींच्या मूर्तींची तुमच्या कारखान्यामध्ये लगबग कधीपासून चालू होते बनवायची? तसं बघायला गेलं तर हा कारखाना वर्षभर चालू असतो. वा. कारण की हे काम काही असं ठराविक काळापुरतं नाहीये. हम्म. 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 वर्षभर वेगवेगळ्या प्रकारचे ज्या प्रतिकृती असतात हम्म. हम्म. ते बनवणं म्हणजे हम्म. आपण त्याला क्ले वर्क म्हणतो. बरोबर. क्ले वर्क हे सुरुवातीला केलं जातं बर. आणि मग त्याच्यावर पॅटर्न तयार करणं, बर. त्याचं मोल्ड तयार करणं, त्याच्या बर. मग त्या मूर्ती तयार करणं, हम्म. ह्या गोष्टी मग हळूहळू होत राहतात. हम्म. हम्म. म्हणजे याला वेळेचं बंधन नाहीये खरं. हम्म. वर्षभर चालू असल्यामुळे तुम्हाला ही जी सगळी रूपं आता तुम्ही कितीतरी रूपं पाहताय. हो हो हो. म्हणजे जवळ-जवळ माझ्याकडे आत्ता बघायला गेलं तर एक 400 ते 500 दरम्यान वेगवेगळ्या रूपांमध्ये गणपती वा बाप्पा आहेत. वा. मग हे सगळं एका महिन्यात 2 महिन्यात होणारं काम काम नाहीये. नाहीये. तर त्याच्यासाठी तुम्हाला वर्षभर काम करावं लागतं. तेव्हा हे काम किंवा हे रूप तुम्हाला मिळू म्हणजे शकतं. गणपती बाप्पा जेव्हा आपला निरोप घेतात त्या हां. दिवस सोडून काही दिवसानंतर परत तुमची लगबग थोडीशी विश्रांती घेऊन पुन्हा काम ते 100% चालू होतं. चालू होते. चालू. आता जेव्हा तुम्ही 4 पिढ्या तुमच्या आता इथपर्यंत आलेल्या आहे, तुमची एक तरुण पिढी आता जस्ट त्यामध्येच मन रमलेलं आहे, हो, गुंतलेलं आहे. हो. तर कलाकार म्हणून असं कधी वाटतं का तुम्हाला, की जसं आधी ऊर भरून येतो, की ते जेव्हा एखादा व्यक्ती येतो आणि जेव्हा तुम्ही त्या गणपती बाप्पांना त्यांच्या सुपूर्द करता, हं. मग त्या दिवशी काय भावना असतात तुमच्याकडे? खरं तर मला एक मुद्दा म्हणून थोडीशी एक आठवण सांगायची आहे, हम्म. की जोपर्यंत इथं सगळे गणपती बाप्पा आहेत, तोपर्यंत इतका आनंद असतो आम्हालाही. हम्म. म्हणजे इथं आल्याशिवाय आम्हाला असं करमत नाही. म्हणजे हम्म. असं घरी गेलं तर
तर थोडस असं काहीतरी मोकळं मोकळं वाटतं. हम्म, परंतु ज्यावेळी दिवशी म्हणजे गणेश चतुर्थीला इथून सगळे गणपती जातात आमचे हम्म, हम्म, आणि एक भयान शांतता दिसते. हम्म, आणि म्हणजे जसं आपण म्हणतो की आपल्या घरात कुणी नसेल हम्म. त्यावेळेला नेमकं कसं आपलं घर मोकळं हो मोकळं हो दिसतं. हो. म्हणजे ते चित्रकर पाहवत नाही. हम्म. कारण ह्यांची एक सोबत असते अगदी आपल्याशी, आपल्या बरोबर. पाठीमागे ते असतात. हम्म, आणि ते कुठेतरी थोडस तुटल्यासारखं वाटतं. हम्म. पण शेवटी त्यांचा तो उत्सवाचा दिवस आहे, त्यांना बरोबर जायलाच पाहिजे. बरोबर. पण ते थोडस खूप सल राहते. विरहाचं वाटतं थोडं. आणि सर बोलले त्याच्यावर मला एक आठवलं की आपला बाप्पा आपल्या घरी 11 दिवस बसतो आणि 11व्या दिवशी जेव्हा जातो आपण किती जरी मोठे असलो तर रडायला येतं. हो हो. तुम्ही तर एवढ्या सगळ्या गणपती बाप्पांच्या सानिध्यात आहे, तुम्हाला काय वाटत असेल? आणि हे खूप म्हणजे मला ह्यातून एक समजतं की ही मूर्ती नाहीये फक्त, किंवा हे एक प्रतिकृती नाहीये. हे प्रत्येकाचा संवाद, आणि देव आहे त्याच्यासाठी तो, हो आणि त्याच्यासाठी तो श्रेष्ठच आहे. म्हणजे तुम्ही बघाल की आता बरीच छोटी मुलं येतात, मंडळाचे कार्यकर्ते येतात, तर प्रत्येक जण येताना ठरवून आलं असतं की माझा बाप्पा असा असेल, हो त्याचं हो स्वरूप असं हो. असेल. मग इथं आल्यावरती असं होतं का, म्हणजे आम्ही तर सतत बोललोय, माझ्या शोज मध्ये पण मी आता हम्म. बोलतो की एखाद्या लहान मुलानं वडिलांना आणून गणपती बुक केलाय, हा. गणपती बुक केलाय 20 दिवस आधी, गणपती बाप्पा 20 दिवसानंतर बसणार, तरी पण ते रोज गणपती बाप्पा गेले तो. खरं सांगू का तुम्हाला, हा. असे कितीतरी लोक आहेत. हम्म, म्हणजे अगदी तुम्ही लहान मुलाचं उदाहरण दिलं की नाही, हम्म, तर त्याच्याही पेक्षा काही मोठी मुलं आहेत. हम्म, अगदी स्त्रिया सुद्धा मी बऱ्याचदा बघतो हम्म, की रोज येणारे लोक आहेत. हम्म, कालच एक किस्सा तुम्हाला सांगतो. हम्म, एक लेडी पेअर दोघं आलेले होते हम्म, आणि ते मी इथं पेंट करत होतो, त्यामुळे मला म्हटलं की काका तुम्हाला असं वाटत असेल आम्ही रोज तुम्हाला त्रास देतोय, पण मी सांगते म्हटले की आम्हाला इथं आल्याशिवाय करमत नाही. मग कधी ते एकदा रोज येतात. हम्म, शेवटी काय आहे, हे प्रसन्नतेचं हम्म, एक माणसाला मनामध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण करणारा हा हम्म, एक देवता आहे. हम्म, हा एक उत्सव आहे. हम्म, आणि त्याच्यामुळे लोकांना इथं आल्याशिवाय करमत नाही. हम्म, म्हणजे हा जो परिसर आहे, इथलं हम्म, जे वातावरण आहे, हम्म. ते मनाला एक वेगळी उभारी माणसाला देत असतं. देतं. आणि त्याच्यामुळे लोकांना इथं यावंसच वाटतं. वा. किती पाऊस असू द्या, मध्यंतरी इतका हो हो प्रचंड हो पाऊस हो होता. हो. पण मी पाहत होतो लोक भिजत येत होते. लहान मुलं तर सोडाच, ते खूप भिजत भिजत यायची. सगळीकडे गणपती बघायचे, खुश व्हायचे आणि निघून जायचे. स्त्रिया येत होत्या, अगदी हम्म, वृद्ध माणसं येत होती. हम्म, प्रत्येकाला इतकी ही गोष्ट आवडणारी आहे हम्म, की म्हणजे मला खूप समाधान बऱ्याचदा वाटतं की हम्म. अरे, की आम्ही ह्या कुंभार म्हणजे व्यवसायामध्ये इथं आम्ही जन्माला आलो आणि वा आमच्या हातून ह्या गोष्टी तयार होत आहेत. वा खूप आनंद वाटतो वा खरं वा तर. वा. आता रात्री तुम्ही काम करता, पहाटेपर्यंत काम करता, तेव्हा एखादा असा किस्सा आहे का जेव्हा तुम्हाला अनुभूती आली की बाप्पा आपल्या सोबत आहे, एकटे काम करते वगैरे? बऱ्याचदा असं होतं खरं. हम्म, म्हणजे मला एक खरं तर मुद्दाम तुम्हाला एक किस्सा सांगायचा आहे. हम्म. 1-2 वर्षापूर्वी खूप मोठा पाऊस झालेला होता हा बघा. हा हा. आणि इथं पाठीमागे आमच्या एक मोठा ओढा आहे. हम्म, म्हणजे अशी स्थिती निर्माण झाली, मी एकटा इथं पेंटिंग करत होतो. हम्म, रात्रीचे 2-2:30 वाजलेले होते. हम्म, मोठा पूर आलेला होता हम्म, खरं तर. हम्म, हम्म, त्या पुरामध्ये आमची पाठीमागची जी संरक्षक भिंत आहे, हम्म. ती सुद्धा वाहून गेली. अरे बापरे. आणि क्षणभर मनामध्ये असं वाटत होतं की अरे कदाचित आता ह्या शेडला पाणी लागतंय की काय. अरे बापरे. परंतु माझ्या समोर जे गणपती बाप्पा बसलेले, मी ज्यांना पेंट करत होतो, हम्म, त्यांच्याशी कळत नकळत मी मनातल्या थोड्याशा माझ्या इच्छा बोलल्या की अरे असं काय होऊ देऊ नकोस. हम्म, शेवटी म्हणजे मला थोडस हम्म, वेगळं वाटतंय खरं. हम्म, परंतु मी बोललो गणपतीला हम्म, आणि ते गणपतीनं ऐकलं हम्म, असं मला फील झालं. हम्म. आणि असा पाऊस तो कमी झाला वा. आणि ते पाणी हळूहळू ओसरत गेलं. म्हणजे पाठीमागची संरक्षक भिंत गेली. हो. आमचं पाठीमागे बांधलेलं जे कर्मचाऱ्यांसाठी वॉशरूम होतं, हम्म. ते सुद्धा वाहून गेलं. ऐक आणि ते या भिंतीला पाणी लागलेलं होतं. ऐक. आणि असं कुठंतरी वाटलं की आता संपलं सगळं. परंतु शेवटी गणपती बाप्पांनी तुम्हाला आशीर्वाद दिला. आहे. वा. म्हणजे अशा बघा ना तुम्ही की आपल्याला आपल्याला घरातली एक गणपतीची मूर्ती असते आपल्या 11 दिवस, हो. ते बघून एवढं प्रसन्न वाटतं. आता इथं आलं तरी आम्हाला पॉडकास्ट करायच्या आधी, आम्ही ते सेटअप लावायच्या आधी आम्ही सगळीकडे फिरून घेतोय, बर. बाहेर बघून घेतोय. मग ही जी ऊर्जा आहे ना ती काहीतरी औरच आहे. तुम्ही आता जसं तुम्ही बोलता तुमच्या डोळ्यात पाणी आलं की ह्याच्यावरून समजतं की एक मूर्तिकार असतो ना, एक कलाकार, तो फक्त रंग नाही उतरवत त्या मूर्तीमध्ये, हो तो हो. जीव ओतत जीव असतो. जीव. आणि खूप भारी. आणि मला अजून एक गोष्ट की मला लहानपणापासून एक नवल वाटायचं की आपण जेव्हा एखादा मूर्तिकार मूर्ती बनवतो आणि काय त्यात जर टॅलेंट असेल की प्रत्येक मूर्तीच्या डोळ्यामध्ये बघितल्यावर तो भाव असतो. जिवंतपणा जाणवतो, हो, भाव ते असतो. भाव असतो. मग ते कलाकुसरी कशी अडॉप्ट करतो आणि कसं तुम्ही ते डोळ्यांचं जे काम असतं एकदम हम्म. नाजूक काम आहे ते पेंट करणं,
खरं तर मूर्ती बनवणं हे जसं कौशल्याचं आहे, हम्म. त्या पद्धतीनं सगळ्यात महत्वाचं जर काय असेल ना, तर हम्म. त्या गणपतीची जी नजर आहे, हम्म. त्याची जी आखणी आहे, हम्म. त्याचे जे डोळे आहेत, हम्म. ते सगळ्यात महत्वाचे राहतात. हम्म. ज्यावेळेला आम्ही इथं गणपती आखणी करतो किंवा हम्म. डोळे काढतो, हम्म. त्याला थोडंसं शांत वातावरणात ते काम करतो. हम्म. कारण ते काम सगळ्यात महत्वाचं आहे. हम्म. कारण तिथं त्यात जिवंतपणा जो आहे, हम्म. जणू काय तो बाप्पा माझ्याकडे पाहतोय. हम्म. आणि तो जिवंतपणा जो आहे, हो 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 तो प्रत्यक्ष जोपर्यंत मी माझं तनमन त्याच्यात अर्पणार नाही, हो तोपर्यंत ते त्याच्यामध्ये उतरणार नाही. हो. आणि म्हणून ते शांत वातावरणात, थोडं शांत चित्ताने, हम्म. अगदी सर्वस्व हरपून हो. त्याच्यामध्ये ते काम केलं जातं. तेव्हा तुम्हाला हे रूप दिसतं. म्हणजे आज घरी गेल्यानंतर लोक जे हम्म. मनोभावे त्याच्याकडे पाहतात, हो हो. सगळे आपली सुख-दुःख त्याच्या पुढे मांडतात हम्म. आणि एक सर्वस्व त्याच्या पुढे वाहतात. हो. ते शेवटी कसं आहे, त्या कलाकाराने सगळं ओतलं पाहिजे. वा. आणि आपसुकच आहे, कुठलाही अगदी मीच माझं पण सांगतोय असं नव्हे. हम्म. कुठलाही कलाकार घ्या तुम्ही, तो सर्वस्व त्याच्यात तो ओतत टाकत असतो. असतो, Yes. ओतत असतो. तेव्हा ती त्या मूर्तीमध्ये जिवंतपणा, त्या डोळ्यामध्ये जिवंतपणा हा दिसतो आणि जणू काय तो बाप्पा आपल्याशी बोलतोय की काय, हम्म. हे आपल्याला दिसून येतं. अजून एक गोष्ट आहे की मी बघितलंय की आपल्याला आहे ना बाप्पा जसे घरी आणायचे असतात तेव्हा आपण हो, लगबग हो. करतो, कुंभारवाड्याकडे येतो, देवीच्या वेळी पण येतो हो, आपण, हो. नागपंचमीला येतो. आणि मला असं वाटतं की हे हे प्रोफेशन आहे ना, तुम्ही जेवढं कष्ट करता त्यापेक्षा खूप कमी एक फायनान्शियल किंवा एक पैशाचा मोबदला देत. तरी पण मी असं कधीच आमच्या कुंभार काकांना किंवा कोणाला ऐकलं नाही की अरे परवडत नाही रे आम्हाला हो, हो, किंवा हो. नाही रे. पण ही जी परंपरा आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाच्या आधीपासून ही परंपरा चालत आली आणि पिढ्यानपिढ्या चालवत आलाय. तर मग तुम्हाला माझा एक प्रश्न आहे की आता ह्या सगळ्यात एकदम छान बाजू आम्ही बघतोय. एका कलाकाराचं, मूर्तिकाराचं स्ट्रगल काय आहे सगळ्याच्या मागे? खरं बघायला गेलं की नाही, तर हा जो व्यवसाय आहे, आत्ताच्या घडीला एकूण सगळी आपण महागाई, सगळ्या गोष्टी हम्म. पाहता, हम्म. तेवढं खूप पैसे मिळतात. हा काही लोकांचा थोडा समज असतो. हम्म. पण शेवटी जोपर्यंत आपण त्याच्यात उतरत नाही, हम्म. तोपर्यंत ते माणसाला समजत नाही. हम्म. परंतु हा पिढ्यानं पिढ्या आलेला जो व्यवसाय आहे, हम्म. हम्म. कुठेतरी लोकांना सेवा करण्याची जी संधी आपल्याला त्या निमित्तानं भेटते आहे. हम्म. त्यामुळे पैसा हे सर्वस्व नाहीये. नाही. हम्म. कुठेतरी हम्म. लोकांची सेवा करणं किंवा आपल्या हातून हे ईश्वरासारखं एवढं मोठं सुंदर काम होतंय, हम्म. तेच खूप सगळ्यात महत्वाचं आहे. हम्म. पैसा हा गौण आहे, पैसा येतो, पैसा जातो. परंतु आपल्याकडे जे लोक येतात, ते लोक इतक्या मनोभावे येतात, इतके आपल्याशी त्यांची सुख-दुःख सुद्धा बोलतात. येस. मग हे सगळं पैशात नाही तोललं नाही. जात. पैसा हा म्हणजे नथिंग आहे मला असं बरोबर. वाटतं. हा. आणि त्याच्यामुळे आता जर आपण व्यवसायाच्या स्वरूपानं जर त्याच्याकडे पाहिलं, महागाईच्या स्वरूपानं जर पाहिलं, तर आता प्रचंड महागाई वाढलेली आहे. हो. अगदी कामगारांचे दर कलर. भरपूर आहेत. रंगांचे दर हो भरपूर हो आहेत. हो. म्हणजे कच्चा माल जो आहे तो आता प्रचंड महाग महाग झालेलं. आहे. हम्म. पण आपल्याला थोडे त्याच्यातून आपलं घर चालतंय हम्म. किंवा आपल्याला ती संधी मिळते काहीतरी हो. प्रेझेंट करण्याची, हो हो लोकांच्या पुढे जाण्याची, हो. ती सगळ्यात महत्वाची आहे. हो. त्याच्यामुळे याच्यामध्ये त्रास हा 100% आहे. आहे. म्हणजे पण त्याही पेक्षा कुठेतरी लोकांना एक चांगलं पण आपण देतोय. हो. लोक आपल्यापर्यंत इथे येत आहेत. तो आज भावनिक हजारो त्यात एक स्पर्श हा आहे. स्पर्श आहे. आज हजारो लोक इथे येतात. हो म्हणजे अगदी तुम्ही इथं काउंट केलंय ना, हो. 1000 पेक्षा लोक जास्त डेली डेली येणारे येतात. हो माझ्याकडे हो लोक हो आहेत. हो हो. मग कुठेतरी ती गोष्ट त्याच्याशी निगडीत आहे. हो. पैसा हे महत्वाचं नसतं. हो. गणपती बाप्पांनी तुम्हाला काय काय दिलं आतापर्यंत? गणपती बाप्पानी खरं तर सांगतो तुम्हाला, की सगळ्यात मोठा एक आत्मसन्मान दिलाय. वा. आणि लोकांच्या मध्ये जी उतरून त्यांच्या मनामध्ये ही जी जागा दिली, ती हम्म. मला वाटतं दुसऱ्या कुठल्याही व्यवसायामध्ये नाही भेटू शकणार. वा वा. कारण इतर जे आपण व्यवसाय बघतो ते भावनेशी निगडीत नसतात. हम्म. आणि हा जो व्यवसाय आहे, हा हम्म. भावनेशी निगडीत आहे. वा. आणि त्याच्यामुळे कुठेतरी लोकांच्या हृदयामध्ये थोडीशी ती जागा मिळते. हम्म. पैसा हा महत्वाचा नाही, पैसा कुणीही कमवतं आपण पाहतो. हो हो हो. पण जी लोकांच्या मनामध्ये जी जागा आज निर्माण होते, हम्म. आज मी पाहतो की आमच्या वडिलांच्या काळापासून येणारे लोक अजूनही अजूनही येतात. येतात आणि हो. त्यांना हे सगळं बघितल्यानंतर हम्म. खूप आनंद वाटतो की अरे तुम्ही हे सगळं सुरू ठेवलंय. कारण हो. आता आम्ही पाहतो की आमच्या व्यवसायामध्ये आज मुलं शिक्षणाकडे वळलीत हम्म. आणि त्यामुळे त्यांना हा व्यवसाय कदाचित थोडस कलर असेल, थोडस हम्म. म्हणजे सगळ्या गोष्टी हो त्यांना तेवढं हो नको हो वाटतं. हो. त्यांना सगळं टॉपचं सगळं काम वाटतं. हम्म. पण नाही, आम्हाला आमचा पारंपरिक व्यवसाय
हा असंच पुढे न्यायचा आहे आणि हम्म. तो टिकवायचा आहे. वा. आज तुम्ही पाहताय की हा छोटा मुलगा आज माझा शाळेत जातोय, हो. तो इंग्रजी माध्यमात शिकतोय, हम्म. पण त्याच्या मनामध्ये कुठेतरी आवड आहे की हम्म. अरे आजोबांनी आपला हा व्यवसाय निर्माण Yes. केला, तो हो. पुढे नेलाय, हो. आपणही त्याला एक चांगलं स्वरूप देण्याचा प्रयत्न करूया. हो. हो. आणि खरं तर त्याच्यासाठी हे सगळं टिकून आहे वा. आणि ते वाढवायचं. वा, मस्त. शेवटाकडे जाताना मला तुमच्यासाठी 2च प्रश्न आहेत आणि मला खूप भारी वाटतंय ह्या सगळ्या गप्पा गोष्टी ऐकून. कधी अशी तुम्ही जस्ट आता किस्सा सांगितला की एवढा हो, पाऊस हो, झालता किंवा हो. काय, आणि म्हणूनच गणपती बाप्पांना विघ्नहर्ता पण म्हणतात. जेव्हा एक कुटुंब येतं गणपती बाप्पा न्यायला आणि जाताना ते जयघोष करतं आणि ते त्यांच्या घरी गणपती बाप्पा बसतात, बरं. त्यानंतरही तुम्हाला म्हणजे माणसांशी कनेक्ट राहत असेल नेटवर्क, मग हो. ह्या क्षेत्रामुळं तुमची मैत्री, नेटवर्किंग, माणसांच्यात ओळख किती वाढली, म्हणजे किती नवीन लोकांशी ओळखी होऊ शकल्या या गोष्टीमुळे? खरं तर रोज येणारे लोक हे वेगवेगळे आहेत आणि प्रत्येक क्षेत्रातून येणारा इथं व्यक्ती आहे. म्हणजे अगदी गरीबातला गरीब येतो, अगदी श्रीमंतातला श्रीमंत व्यक्ती येतो, पण ह्या प्रत्येकाशी एक वेगळं जे नातं आहे ते नातं ह्या व्यवसायाच्या निमित्तानं निर्माण होतं. आणि कुठे ना कुठं म्हणजे आपण म्हणतो की या भगवंताने जसं आपल्याला अगदी खूप मोठे पैसे किंवा खूप मोठा ऐश्वर्य नाही दिलं तरी चालेल, परंतु लोक जे येतात इथं, माणसं जे येतात म्हणजे हो. भक्त जे येतात आणि थोडस एक भावनिक जो बंध आहे तो भावनिक बंध लोकांशी निर्माण होतो. आणि मग येणारे आपल्याला जरी अगदी आयुष्यात आपण म्हणतो की संकट येतात माणसाला, मग त्या संकटांमधून ही समोर जी सगळे लोक आज आपण जोडलेले असतात या गणपतीच्या निमित्ताने, कुणी ना कुणी असं संकटासाठी उभा राहतो. म्हणजे मला थोडक्यात असं वाटतं की ते लोक नसून लोकांच्या रूपामध्ये जणू काय गणपती बाप्पा आहे की तो आपल्या संकटामध्ये उभा राहतो. अशी वा. कितीतरी तुम्हाला म्हणजे मला किस्से सांगावेसे वाटतील की ते लोकांनी आपल्याला मदत केली, की अगदी पडत्या काळामध्ये किंवा काही संकट येतात अगदी माणसाला, बरोबर. त्यावेळेला खूप लोकांनी अशी मदत करतात. मला वा. वाटतं ते सगळं वा. गणपतीचं. आता तुम्ही गणपती बाप्पांनी काय दिलं हे तुम्हाला विचारलं. शेवटचा प्रश्न मला तुम्हाला एकच की गणपती बाप्पांनी आणि गणेशोत्सवाने तुम्हाला काय शिकवलं? गणपती बाप्पा आणि गणेशोत्सव यांनी एकच खरं शिकवलं की माणसाच्या किंवा आपल्या भारतीय ज्या सगळ्या परंपरा आहेत, सण उत्सव आहेत, ते असेच खरं टिकून सगळे राहिले पाहिजेत. म्हणजे ज्या छत्रपती शिवरायांनी, टिळकांनी असतील, महात्मा फुलेंनी असतील, प्रत्येकाने ह्या उत्सवाला एक वेगळंपण देण्याचा प्रयत्न केला, त्या लोकांनी दिला. आणि कुठेतरी त्यांनी मला असं वाटतं की हा वसा आमच्या हातात दिलाय की अरे तुम्ही हे थोडस पुढे चालवा. आणि ते तो उत्सव आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. आज आपण पाहतोय उत्सवाला एक प्रचंड मोठं ग्लोबल स्वरूप खरं तर आता आलंय. आणि त्याच्यामुळे कुठेतरी त्याच्यामध्ये आपला हातभार लागतोय आणि आपली ही जी सगळी संस्कृती आहे आज हिंदू संस्कृती, ती मोठ्या प्रमाणात पुढे जाते. अगदी मी असं म्हणत नाही हिंदू लोकच, आता वेगवेगळ्या जाती धर्मातील लोक सुद्धा गणपती बाप्पाला नेतात. हा सगळ्यांचा देवता आहे आपण म्हणतो. आणि त्याच्यामुळे लोकांच्या मनामधील म्हणजे जातीमधील धर्माधर्मामधील जे बंध आहेत, म्हणजे कदाचित त्यांच्यामध्ये दरी निर्माण झाली, ती कुठेतरी या गणपतीच्या उत्सवाच्या निमित्ताने आपल्याला ती कमी करता येऊ शकते, नाहीशी झाल्याचं आपल्याला ह्या निमित्तानं 100% दिसून येतं. त्यामुळे हा व्यवसाय किंवा हा जो उत्सव आहे तो उत्सव नाही तर लोकांचा एक लोकांच्या मध्ये आणणं, माणसाला माणसामध्ये आणणं, त्याचा मला वाटतं हा एक सुंदर सोहळा आहे. खूप छान वाटलं, बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळाली आणि आठवणींना उजाळा पण मिळाला तुमच्यामुळं. सर तुम्ही एवढा वेळ दिला एवढ्या बिझी कामातून, आणि खूप भारी वाटते, म्हणजे असं इथून जाऊ पण वाटत नाही जाताना. एवढे गणपती बाप्पांच्या आकर्षक मूर्ती इथं आहेत. तुम्ही खरंच आम्हाला वेळ दिला एवढ्या बिझी शेड्यूल मधून, त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद.